ब्रह्मा मुरारिस्त्रिपुरान्तकारी भानुशशि भूमिसुतो बुधश्च गुरुश्च शुक्रश्च शनिराहुकेतवः कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम्। वा, खीर फारच स्वादिष्ट झाली. बाबा आज पोटभर जेवतील. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. बाबा, चला भोजन तयार आहे. मी आपल्यासाठी आपली आवडती खीर सुद्धा दिली. बाळा, रात्रंदिवस तू माझी सेवा करत असतोस, स्वतःचा असा विचारच करत नाहीस तू. बाबा, ते तर माझं सौभाग्य आहे. आपल्या सेवेशिवाय मला दुसरं काय पाहिजे? ठीक आहे, तू हो पुढं, मी 16 बरोबर आलोच. बरं. थांबा बाबा. खरंच आज 15 वर्ष झाली तुझ्या आईला जाऊन. तेव्हापासून रात्रंदिवस तू माझी सेवा करतोस. मला कसलंही काम करू देत नाहीस. घरातली कामं, अशीच बाहेरची कामंही तूच करतोस. तुला विश्रांती अशी कधी मिळतच नाही रे. बाबा, गेल्या जन्मी मी खूप पुण्य केलं, म्हणून मला तुमची सेवा करण्याचा शुभयोग मिळाला. खरोखर मी किती भाग्यवंत आहे. अरे किती मधासारखं बोलतोस. ही वस्तुस्थिती आहे बाबा. बाबा, तुम्ही आसनावर बसा, मी भोजनाचं पान आणतो. ठीक आहे. यज्ञशिष्टश्चन संतो मुच्यते सर्व किम भज्यते ते वयं पापा पचन्त्यात्मक कारणात्. बसा. करा सर. बाबा, खीर कशी झाली? अगदी तुझ्या आईसारखाच प्रश्न विचारतोयस. ती देखील असंच म्हणायची आणि खूप पोटभर वाढायची आणि मी खूप पोटभर जेवायचो. मला माहित आहे. तुला काय माहितीये, तू त्यावेळेला लहान होतास. पण मला आठवत आहे, अजूनही असं वाटतं की आई घरातच आहे. बाबा, आपली आई खूप चांगली होती नाही? खरंच खूप चांगली होती. आता ईश्वराजवळ एकच मागणं आहे, तुझ्या आईसारखी सून मिळावी, तिला तुझ्यासारखी मुलं व्हावी आणि आपला वंश चालवावा. आणि मग
आनंदानं ईश्वर सेवेत श्वास सोडावा. मी तुमची सेवा नीट करत नाही म्हणून तुम्ही नाराज आहात माझ्यावर? तसं नाही रे बाळा, तुझ्यासारखा सुपुत्र लाखात एक. पण हे असं किती दिवस चालायचं? अरे घरची आणि बाहेरची कामं एकाच वेळी कशी होणार? ते काही नाही, सुनबाई एकदा घरात आली म्हणजे घराच्या कामातून तू मोकळा होशील आणि तुला विश्रांती मिळेल. खरं म्हणजे ही दोन्ही कामं मीच सांभाळेन, त्यासाठी दुसऱ्याची आवश्यकता नाहीये. आवश्यकता आहे. संसाराचा हा नियम आहे, ज्यामुळं मानवी जीवन पावन होतं. पण माझं जीवन आपल्या सेवेतच पावन होणार आहे. पितृसेवा ही ईश्वर सेवा आहे. आणखीन काय पाहिजे? तुझं हे म्हणणं बरोबर आहे. बाबा तुम्ही खीर घ्या ना. अरे तू घे ना खीर, तू तर काहीच खात नाहीस. बाकी हो, खीर आणि भोजन कधी स्वादिष्ट झालेलं आहे. अरे हो, शंकरदेवची मुलगी उपवर झालेली आहे, तर तिच्याशी तुझ्या विवाहाची बोलणी करून टाकतो. याचा अर्थ मी तुमच्यासाठी स्वादिष्ट भोजन करत नाही, तुमची सेवा नीट करीत नाही, म्हणून तुम्ही घरात सून आणणार आहात? नाही रे बाळा, रात्रंदिवस तू माझी सेवा करतोस आणि भोजन तर इतकं स्वादिष्ट झालं यात शंकाच नाही. पण तुमची आता विवाहयोग्य वय झालेली आहे आणि पिता या नात्यानं माझी फार मोठी जबाबदारी आहे. ना माझं लग्नाचं वय झालंय, ना माझी आराम मिळवण्याची इच्छा आहे. तुमच्या सेवेतच मला खूप आनंद मिळतो बाबा. चला, काही नाही, घरात सुनबाई ही आणलीच पाहिजे. आज शंकरच्या मुलीचा आणि तुझा विवाह करण्यासंबंधीची बोलणी करून येतो. जेवण झालं ना, थोडी विश्रांती घ्या ना. असं म्हणतोस? ठीक आहे, आधी विश्रांती घेतो आणि मगच बोलणी करायला जातो. पण कशाला एवढी घाई? का? नाही, तुम्ही आराम करा, मी घरातली कामं करतो.
आटोपली का घराची कामं? हो बाबा, तुम्ही आता आराम करा, मी बाहेरची कामं करतो. आराम तर तुला मिळतच नाही. घरातली कामं आटोपली, आता बाहेरची कामं. रात्रंदिवस तुला विश्रांती अशी कधी मिळतच नाही. म्हणूनच घरात सूनबाई आली म्हणजे घरातल्या कामात तुला विश्रांती मिळेल आणि बाहेरच्या कामात तू अधिक लक्ष देशील धनप्राप्तीसाठी. बाबा, मी आरामातच आहे व धनप्राप्ती ही योग्यच होते. बाबा, तुम्ही मुळीच चिंता करू नका. पण त्यासाठी विवाहाची गरज नाहीये. गरज आहे. विवाह ही एक आवश्यक बाब आहे. तो वेळेवरच व्हायला हवा. हो, वेळेला जीवनात फार महत्व आहे. पण तो विवाहाची वेळ आली नाही. बाबा, मला तुमच्या सान्निध्यात खूप खूप मिळतं. त्यात आणखी दुसरी व्यक्ती नको. असा विचार करू नकोस. आज जर तुझी आई असती तर तिने तुझा तेव्हाच विवाह करून टाकला असता. पण आईने माझ्या इच्छेविरुद्ध नक्कीच केलं नसतं. तिनं ते नक्कीच केलं असतं. कारण ती कुटुंबवत्सल होती. घरात सदैव मुलं बाळ असावी. घर माणसानं भरलेलं असावं. आज घरात तू एकटाच आहेस. म्हणून सूनबाईच्या रूपानं गृहलक्ष्मी घरात आल्यावर तुझ्या आईच्या इच्छा पूर्ण होतील. घर मुलाबाळांनी भरलेलं असेल. तो आनंदच काही वेगळा. आईची इच्छा पूर्ण व्हावी व आपणास आनंद मिळावा यासाठी तो थोड्या कालांतरानं व्हावा. कालांतरानं नाही, तो लवकरच संपन्न व्हावा हीच ईश्वराची इच्छा आहे. आणि त्यानंच तुमच्या विवाहाचा ऋणानुबंध निश्चित केला आहे. आपण फक्त निमित्त मात्र आहोत. चला, शंकरदेवांच्या मुलीला पाहायला आपण त्यांच्याच घरी जाऊ. त्यांची ही फार फार इच्छा आहे की एकदा मुलीला पाहून या म्हणून. पण आज तर बाहेर माझी फार महत्वाची काम आहेत. त्याहीपेक्षा हे अधिक महत्वाचं काम. आपण आता तिकडेच निघूया. शंकर आहे का घरात? हो आहे. आपण घरात आहे. हो. आपण बसा. हा, मी बोलावते त्यांना. बघ, मुलगी किती सुंदर आहे. या या अलभ्य लाभ झाला. अलभ्या लाभ आम्हाला झाला, तुम्हा पिता पुत्रीला पाहून. निश्चितच. लतिका, जरा आईला बाहेर पाठवून दे भाऊ. बाबा आले. हो. आज पिता पुत्र आमच्या घरी आला, आम्ही धन्य झालो. बोला, काय सेवा करू आपण? मित्रा, आम्हाला लतिकेचं कन्यादान करून द्या. लतिका आपलीच आहे. आपण म्हणाल त्या दिवशी शुभ मुहूर्तावर तिचं कन्यादान करून देऊ. आता वराने वधू पसंत केली की दुग्ध शर्करा योग जुळून आला. आमचा वसिष्ठ म्हणजे अगदी बाळबोध वळणाचा आहे. आमची पसंती तीच याची पसंती. आता वधूनं वर पसंत केला म्हणजे झालं. लतिका, घे मुलं. मी वसिष्ठ, तुम्ही थोडा वेळ बाजूच्या खोलीत जा. तिथं दोघांची मनं जाणून घ्या आणि जो निर्णय होईल तो आम्हाला कळवा. म्हणजे पुढची बोलणी करायला निश्चिंत होईल. खरं म्हणजे
आणखी काही काळ मला विवाह करू नये असं वाटतं. कारण बाबांची सेवा कोण करेल विवाह झाल्यावर? म्हणजे आपल्या विवाहापेक्षा बाबांची सेवा अधिक महत्वाची? होय, कारण लहानपणीच माझी आई गेली आणि त्या वेळेपासून बाबांनी माझ्यासाठी दुसरा विवाह केला नाही. मला वाटतं की आता त्यांच्या सेवेत मला व्यत्यय नकोय. आपल्या विवाहामुळे बाबांच्या सेवेत व्यत्यय येईल असं तुम्हाला म्हणायचंय का? होय, कारण माझा तुझ्या आणि बाहेरच्या उद्योगात वेळ जाणार. मग बाबांची सेवा मी केव्हा करू? तुमचं म्हणणं खरंय, पण मी तुम्हाला पसंत आहे ना? तू बाबांना पसंत आहेस ना, मग मलाही पसंत आहेस. पण माझी अडचण समजून घेतलीस तर माझी हरकत नाही. तुमची अडचण ती माझी. आपण मुळीच काळजी करू नका. मग तसं असेल तर चला. कुठे? बाबांना सांगूया. चला. मग काय झाला निर्णय? माझी अडचण लतिकेला मान्य आहे. आमच्या दोघांच्या विवाहाला संमती आहे. काय अडचण मान्य केली? अगं, त्यांच्या बाबांच्या सेवेत व्यत्यय येऊ नये विवाहानंतर. त्यांना म्हणावं विवाहानंतर बाबांना तीर्थाटनाला पाठवून द्या, म्हणजे चांगली सेवा होईल. तुमची जागा आमच्या पायाजवळ नाही, माझ्या वडिलांच्या सेवेत आहे. तेच आपले सर्व काही आहेत. देवता आहे. पत्नीची जागा पतीच्या चरणाजवळ असते. बाबांची सेवा करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि सुनेचा तो धर्म आहे. अरे वा, तुम्ही तर समजदार आहात. माझे बाबा माझं सर्व काही आहे मी तुम्हाला लग्नाआधी सांगितलं होतं. आणि आता तुमच्यासारखी समजदार पत्नी मिळाली आणि माझी चिंता दूर झाली. आपण मुळीच चिंता करू नका. घर संसाराची सर्व कामं करून आपल्या वृद्ध पित्याची सेवा करणं हा माझा परमधर्म आहे. आता मी निश्चिंत झालो. घर तुम्ही सांभाळा, बाहेरचं मी सांभाळतो. अगदी बरोबर. थांब, बाबा फार थकलेत. मी जाऊन येतो त्यांच्याकडे. सकाळी जा ना. सेठर, तुम्ही अजून झोपला नाही? बाबा, आज तुम्ही खूप श्रम केलेत. बाळा वशिष्ठा, राहू दे आता. तुझा विश्रांती घे. अरे सोनबाई काय म्हणे? श्री हरी श्री हरी.
मी तिला तसं सांगितलंय. राहू द्या आता. जा भाऊ. आणा बादली केली. आता ही कामं माझी आहेत. बाबा रोज गरम पाण्याने स्नान करतात. मी त्यांना रोज गरम पाणी करून देतो. हो, मीही तेच करते. आपण आपली कामं करा. पण तुमच्याच्याने ही सर्व कामं कशी होणार? मी मदत करतो ना. बरं ठीक आहे, मी बाबा उठले त्याने पाहून येतो. हो, आधी मी स्नान करते, नंतर आपण करा आणि मग बाबा करते. ठीक आहे. बाबा उठा. श्रीराम श्रीराम श्रीराम. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये तु सरस्वती, करमूले तु गोविंदम, प्रभाते तु करदर्शनम, समुद्रवसने देवी पर्वतस्तनमण्डले, विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे. श्री राम. स्नान आटोपलं? नाही, लतिका स्नान करते, मग मी करीन, मग आपण करा. छान, उत्तम. सदाचारी सोनबाई मिळाली. मी स्नान करायला जातो. ठीक आहे. श्रीराम श्रीराम श्रीराम. काय सोनबाई, आपलं स्नान आटोपलं का? हो, आपल्यासाठीच गरम पाणी करते. स्नान करून घ्या. ठीक आहे. आता पहिल्या देवघरात जाऊन पूजेची तयारी करा. हा, बरं. शंभो.
स्वयंपाकघरातली कामं मी करेन. मला घरातली कामं करू द्या. ईश्या, हसायला आणि लाजायला काय झालं? लग्नापूर्वी मीच करीत होतो ही कामं. ते माहिती आहे हो. पण घरातली कामं मी करेन आणि बाहेरची कामं तुम्ही करा. ठीक आहे, मला बाहेर जाणं आहेच. थांबा, आधी दूध घ्या आणि मग जा. तुमच्यासाठी दूध आणू का? पूजा आटोपली की मग आणा. हा ये वशिष्ठ ये बस. अधिक द्रव्य कमवणं आवश्यक आहे. का? बाबांनी माझं लग्न केलं. आता एकाचे 2, 2चे 4 हात होतील, म्हणून अधिक द्रव्य आवश्यक आहे. खरोखर वशिष्ठ, तू अगदी व्यवहार कुशल आहेस. भविष्याची काळजी आज करतोस हे उत्तमच. वडिलांनी चांगले संस्कार केले तुझ्यावर. बाबांचं तसं म्हणणं नाही. त्यांनी सांगण्याची गरजच नाही. योग्य वेळ आली की त्याची जाणीव होतेच. उत्तम विचार आहेत तुझे. पत्नीही समजदार आहे. अर्थातच चांगल्या कुटुंबातली असेल. हो, बाबांचे मित्र आहेत आमचे सासरे. म्हणूनच केली ना. बाबांचा त्यांच्यावर विश्वास होता. विश्वास तर असेलच, पण बाबांनी जरा घाईच केली आणि आमचे सासू सासरे एकदम राजी झाले. म्हणजे वधूवरांच्या पसंतीशिवाय? नाही नाही, तसं नाही. आमच्या दोघांची मतं जुळली. मी माझ्या पत्नीला स्पष्ट सांगितलं की यंदा कर्तव्य नाही. माझ्या बाबांच्या सेवेत व्यत्यय येईल. तेव्हा ती म्हणाली की बाबांची सेवा हाच माझा धर्म आहे, तुम्ही मुळीच चिंता करू नका. आणखीन काय हवंय? द्रव्य पाहिजे, द्रव्य. खरोखर वशिष्ठ, तू अगदी भाग्यशाली आहेस. भाग्यशाली आहेच मी. बर, येतो. या. पुरे आता आज देखील अगदी पोटभर जीव घातलं आणि मी देखील एखाद्या लहान मुलासारखा खात होतो. खरंच पोट अगदी भरलं बुवा. स्वयंपाक मात्र अगदी स्वादिष्ट झाला होता. पण आज तर तुम्ही पोटभर जेवलातच नाही. छान. तुमच्या सासूबाई देखील असंच म्हणून खूप पोटभर वाढायच्या आणि मी देखील पोटभर खायचो. खरंच आम्ही किती भाग्यवान. लक्ष्मी सारखी सूनबाई मिळाली आम्हाला. माझे पूर्वपुण्य आहे म्हणून मला असं हे सासर मिळालं. वा, किती सुविचार. उच्च कुळातल्या. तुमच्या पोटी संतानही उच्च कोटीतीलच जन्मतील. श्रीराम. सुनबाई, तुम्ही आता जेवण करून घ्या. मी जरा आराम करतो. तेही येतीलच आता. मग आम्ही दोघं जेवू बरोबर. आपण आराम करा. ठीक. श्रीराम. बाबा, काय रे? या घ्या सुवर्ण मुद्रा. उत्तम
अतिउत्तम. आता घरातला सर्व कारभार तुम्ही दोघांनी उभयतांनी सांभाळावा. बाहेरून कमवून आणलेलं द्रव्य सुनबाईंकडे दे. घरचा व्यवहार आपणच सांभाळावा. त्यामुळे आपलं मन स्वस्थ राहील आणि लतिकेलाही शिकता येईल. सुनबाई घरचा व्यवहार सांभाळण्यात कुशल आहेत. हो, पण ते अज्ञान आहे. अज्ञानी आहे, पण बाळा ती चंचल आहे, त्यामुळे तुला तसं वाटणं साहजिक आहे. तरी पण ती घरचा व्यवहार सांभाळायला कुशल आहे. स्वयंपाक तर चांगला केला होता ना तिनं. अगदी उत्तम, स्वादिष्ट. तुझ्यासारखंच अगदी पोट भरून वाढते. अरे माझी सर्व कामं ती करते. तुला तर काळजी करायचं काही एक कारण नाही. बाहेर व्यवहार नीट करून उत्तम द्रव्य कमवा. सुनबाई, सुनबाई. आले आले. काय? वसिष्ठानं कमवून आणलेल्या सुवर्ण मुद्रा घ्या. आता घरचा व्यवहार तुम्ही सांभाळायचा. वसिष्ठा, सुवर्ण मुद्रा दे. त्या आपल्याकडेच राहू द्या. हो, बरोबर आहे. अरे हो बाबा, चंद्रहासाबरोबर मी नवीन व्यापार सुरू केलाय. छान. चंद्रहास हा सज्जन माणूस आहे. आता धनप्राप्ती जास्त व्हायला हवी, कारण उद्या परिवार वाढेल. घरात लक्ष्मीसारखी पत्नी मिळालेली आहे. तिच्या सुखासाठी सर्व प्रयत्न करायला हवेत. या बाबतीत तुम्ही मुळीच चिंता करू नका. पण घरचा व्यवहार तुम्हीच सांभाळा. आम्ही तुमची सेवा करू. होय ना लतिके? हो, आपणच सांभाळा. नाही सुनबाई, या घ्या सुवर्ण मुद्रा. आता संसार तुमचाच आहे. असं काय म्हणताय बाबा? मला तुम्ही हव्यात, तुमची सेवा करायला हवी. आणखी दुसरं काही नको. तुम्ही सांगाल तेच आम्ही करू. पण मी आहे ना तुमच्या पाठीशी. तेच म्हणतोय मी बाबा. तुम्ही तुमची कामं करा, आम्ही आमची करतो. बरं बुवा, तुम्ही म्हणता तसं. अरे पण हो, सुनबाईचं अजून भोजन झालेलं नाही. तुझ्याशिवाय ती भोजन करणार नाही. जा, भोजन करा आणि नंतर विश्रांती घ्या. हो, चला. लतिका, नाव किती चांगलं आहे. त्याप्रमाणे स्वयंपाक सुद्धा स्वादिष्ट करता. असं वाटतं की सारखं खात राहावं. राहू द्या. तुम्ही दोघंही बाप बेटे सारखेच, खाण्याच्या बाबतीतही सारखेच. कधी विचार करत नाही की मागे कोणी खाणारा आहे म्हणून. का स्वयंपाक कमी पडला? जाऊ द्या, वय झालं तरी पोरकटपणा नाही गेला. यात पोरकटपणा तो काय? तुम्ही घरच्या मालकीण आहात. खाण्यापिण्यात काही कमी आहे का? आणि समजा जर स्वयंपाक कमी झाला तर तो जास्त करावा आणि पोटभर खावं. यात नाराज होण्यासारखं काय? घरची मालकी नावाला आहे, बाकी सगळं बाबांच्या हातात आहे. आमच्या पतिराजांची प्रत्येक गोष्ट बाबांच्या मर्जीवर आहे. आम्हाला कोण विचारतंय? खरंच बाबाच सर्व काही आहे. हे सर्व मला बाबांनीच दिलंय, अगदी तुम्हाला सुद्धा. तेच म्हणते मी, आम्ही फक्त नोकरासारखे आहोत, फक्त निमित्त मात्र. चला जाऊ द्या, आमच्या नशिबात तेच होतं. पण नाराज होण्यासारखं काय झालं ते नीट सांगा ना. काय नीट सांगू? तुम्हाला काही सांगितलं की तुम्ही ते बाबांना जाऊन सांगणार आणि ते सांगतील तसं वागणार. आता तुम्ही काही लहान मूल नाही. मुळीच नाही. तेच म्हणते मी, वडिलांच्या आज्ञेत राहायला तुम्ही आता लहान बाळ नाही, तुम्ही आता सज्ञान झाले आहात. तेव्हा म्हणते जरा सज्ञानासारखे वागा. आपण जरी सज्ञान झालो तरी वडिलांसाठी आपण लहान मुलंच आहोत. आणि वडिलांच्या आज्ञेत राहणं हा मुलांचा धर्म आहे. आज्ञेत अवश्य राहा, पण आपल्यालाही काही स्वतंत्र अस्तित्व हवं की नाही? आपल्याला स्वतंत्र अस्तित्वच आहे. हो आहे ना, आपल्याच खोलीत आहे ना. सुनबाई, काय? घरातली कामं तशीच राहिली आहेत, ती आधी उरकून घ्या. वसिष्ठ येईलच एवढ्या. येऊ द्या. आपल्याकडे नोकराणी नाही वाटतं. नोकराणीची आवश्यकता नाही. आपली कामं आपणच करायला हवी. वेळी फणीची कामं फुरसतीच्या वेळी करा. घरातल्या कामामुळे वेळच मिळत नाही. फुरसत आहेच कुठे वेणीफणी करायला. पण घरातली कामं अशी असतात किती.
जरा लवकर कामं केल्यामुळं दिवसभर वेळ मिळेल, त्यात स्वतःची कामं करा, आराम करा, म्हणजे वसिष्ठ गाल्यानंतर तोही संतुष्ट होईल. कितीतरी कामं असतात, एकटीला कशी होणार? आमच्या घरातली कामं नोकराणी करते. मला असल्या कामांची सवय नाही. घरातली कामं आपलीच आहेत, ती आपणच करायला हवी. आता स्वावलंबी व्हा. घरातली जबाबदारी तुमची आहे. ठीक आहे, करते. शंकरनं आपल्या मुलीला वळण लावले दिसत नाही. नोकराणीची कामेही स्वतःच करावी लागतात. घरात नोकराणी सुद्धा नाही. आणि म्हणे लवकर कामं करावीत, आराम करा. भांडी झाली की झाड चुली जवळची कामं सांभाळावी. स्वावलंबी व्हा. अरे वा, दुपारची कामं अजून पूर्ण झाली नाहीत वाटतं. करते ना मी. बस. कामं वेळच्या वेळी व्हायला पाहिजे. मला असल्या कामांची सवय नाही. हळूहळू तुम्हालाही चांगली सवय होईल. खरं म्हणजे असली कामं नोकराणी करते. घरच्या कामासाठी नोकराणी? आपली कामं आपणच केली पाहिजे. कशाला? आपली कामं नोकरांकरवी करून घ्यावीत, म्हणजे आपल्याला आराम मिळतो. मला एक सांगा, घरात अशी कितीशी कामं असतात? आणि आपल्या विवाहापूर्वी तर मीच करत होतो ना ही सगळी कामं, अगदी वेळच्या वेळी. खरं तर तुम्ही आल्यापासून माझा रिकामा वेळ जातच नाही. तो तुम्ही माझ्या समवेत घालवत जा. हो, पण तुम्ही तुमच्या समवेत मला काहीच काम करू देत नाही. कर्म माझं. काय म्हणालात? बसा नाही ते माझ्याजवळ. अहो, तिकडे कामं तशीच राहिली. असू दे, आज तुम्ही माझं काम करा. तुमचं काम? तुमचं असं कोणतं काम आहे? सांगा बघ. सांगू? कराल? सांगा, आत्ताच करतो. मग तुम्ही इथे माझ्या समोर बसा. हे काय काम झालं? हो, तेच तर खरं काम आहे. खरी कामं तिथे राहिली. बाबा काय म्हणतील? बाबा म्हणाले आराम करा. बाबा म्हणाले असतील की काम झाल्यावर आराम करा. उरलेली कामं आटपून मग शांतपणे आराम कर. चल. थांबा ना, असं हो काय तिकडे अडलंय? बाबा आले तर त्यांना काय वाटेल? प्रत्येक ठिकाणी बाबा बाबा बाबा. हो, बाबा म्हणतात की प्रत्येक गोष्ट वेळच्या वेळी व्हायला हवी. चला. अहो, तुम्हाला काही समजतं का? न समजायला काय झालंय, पण अगोदर घरातली कामं पूर्ण करू आणि मग तुमचं काम. ही बसून राहण्याची वेळ नाही. चला, बाबा काय म्हणतील? काहीही म्हणणार नाहीत. उलट म्हणतील, इश्श, मला लाज वाटते.
नमो त्वमेव माता त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बन्धुसखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव. बाबा, मी तुमच्यासाठी दूध आणतो. नको, आई आणेल ना. नाही, तुम्ही तसं म्हणता ना की आईचं काम करावं म्हणून. थांबा, मी आणतो दूध. ठीक, जा. आई आई, बस. तू बाबांचं दूध केलंस का? अरे, बाबांचं दूध ना मांजर पिऊन गेली. हे बघ बाळ, बाबा आता म्हातारे झाले, त्यांना दुधाची गरजच नाही. हे तुझं दूध आहे, घे पी. इथेच बसून पिया. नाही, मी बाबांबरोबर पिणार आहे. अरे बाबा, काय रे? आई म्हणाली तुमचं दूध मांजर पिऊन गेली, असं म्हणून हे तुम्ही माझं दूध प्या. बाळानंद, तुम्ही खरोखरच आनंद आहात, पण तुमच्यासाठी असलेलं दूध तुम्हीच प्या. शाण आमचं बाळ ते प्या 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 प्या. नाही, आधी हे तुम्ही दूध प्या आणि मग मला छान गोष्ट सांगा. छान गोष्ट सांगू का? पण आधी तुम्ही दूध प्या आणि मग आम्ही तुम्हाला गोष्ट सांगणार. शाबास, घ्या घ्या घ्या. आता तुम्ही. मी बर. आता तुम्ही. आता सगळं संपवायचं. शाबास. आता सांगा गोष्ट. सांगू? गोष्ट पाहिजेच का? ऐक. फार पूर्वी एकेकाळी एका जंगलात एका झाडावर एका मातेच्या पोटी 2 पोपटांनी जन्म घेतला. दोघेही तिथंच राहायचे. एक दिवस काय झालं, खूप मोठं वादळ आलं. त्या वादळामध्ये ती दोन्हीही पोपटांची पोरं होती ना, ती सापडली आणि लांब भरकटत गेली. एक गेला डोंगरावर चोरांच्या गावी, आणि दुसरा डोंगराच्या पायथ्याशी ऋषींचा आश्रम होता ना, तिथं जाऊन पडला. आता एक दिवस काय झालं, पांचाळ देशाचा राजा शिकारीसाठी, मृगयेसाठी रानात गेला. हरणाचा पाठलाग करता 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 तो डोंगरावर चोरांच्या जागेवरती येऊन बसला. शेवटी तो दमला म्हणून एका विहिरीजवळ आला. सारथ्यानं लगेच काय केलं, पथारी पसरली, त्याच्यावर तो बसला आणि शांत डोळे मिटून झोपला. त्याच्या शेजारीच एक झाड होतं. काय होतं? झाड होतं. त्या झाडाखाली एक माणूस बसला होता. तो माणूस बसला होता ना, त्याच्यावरच एक पोपट येऊन बसला. त्या पोपटाने त्या राजाला पाहिलं आणि तो लगेच म्हणाला, अरे अरे, पाहतोस काय, मारा, ठार मारा. तो श्रीमंत आहे, मोठा आहे, त्याला ठार मारा. हो, त्याला ठार मारा. त्याचे मुकुट घ्या, हिरे माणकं सगळं घ्या. त्या माणसाने हळूच पाहिलं राजाकडे. राजाकडे पाहिल्यावर तो घाबरला आणि पोपटाला म्हणाला, नको रे बाबा, अरे तो आहे राजा. काय आहे तो राजा आहे. त्याने जर मला पाहिलं तर काय होईल? अरे तो मलाच मारून टाकील. तो पोपट म्हणाला, हे एवढा घाबरतोयस कसला तू, मार त्याला, ठार मार. हे सगळं राजा झोपला होता ना, त्यांनी सगळं काही ऐकलं. त्यांनी सारथ्याला ताबडतोब सांगितलं, रथ जोड, घोड्याला रथ जोड, सगळी तयारी कर, आपल्याला इथून निघायला पाहिजे. तो पोपट मायावी राक्षस दिसतोय, भयंकर दुष्ट बोलतोय. तो काय बोलतोय? भयंकर दुष्ट बोलतोय. आपल्याला इथं ताबडतोब निघायला पाहिजे. मग काय, सारथ्यानं रथ ताबडतोब तयार केला. राजा बसला त्याच्यावरती आणि जो रथ सोडला सुसाट वेगानं, पोपट त्याच्यावर, अरे पकडा पकडा, पाहता काय, त्याला पकडा, त्याला ठार मारा, मारा मारून. तोपर्यंत राजा कुठे गेला? त्या ऋषींच्या आश्रमापर्यंत येऊन पोहोचला. डोंगराच्या खाली ऋषींचा आश्रम होता की नाही, तिथं येऊन तो पोहोचला. तिथं पोहोचला. तो बिचारा दमला म्हणून एका झाडाखाली उभा राहिला, रथ उभा केला. त्या झाडावरती दुसरा एक पोपट होता. त्या पोपटाने त्या राजाला पाहिलं आणि लगेच म्हणाला, सुस्वागतम सुस्वागतम. ऐकली गंमत? तू काय म्हणाला? सुस्वागतम सुस्वागतम. तुमच्या येण्यानं आम्हाला फार आनंद झालाय. आता त्या आश्रमामध्ये ऋषीमुनी कोणीही नाहीत. सगळे आश्रमात फळं फुलं आणायला गेलेले आहात. तुम्ही दमला असाल, भागला असाल, तुम्हाला जर काही आवश्यकता वाटली तर खुशाल इथं विश्राम करा. आणि हो, त्या कोपऱ्यावरतीच फळं ठेवली आहेत, ती पण खा.
आणि थंडगार पाणी पिऊन विश्रांती घ्या. राजाला एकदम आश्चर्य वाटलं. तो लगेच आपल्या सारथ्याला म्हणाला, काय रे सारथी, हे दोन्ही पोपट तर सारखेच, अगदी एकाच सारखे, एकाच रंगाचे दिसत आहेत, पण त्यांच्या विचारामध्ये आणि व्यवहारामध्ये किती तफावत आहे. एक अगदी दुष्ट बोलतोय आणि एक अगदी सज्जनासारखा सरळ चांगलं बोलतोय. काय कारण असावं बरं? तर तो पोपट वर्तनावरती त्यांनी सांगितलं, महाराज, आम्ही दोघेही एकाच आईचे पुत्र आहोत, दोघेही अगदी सख्खे भाऊ आहोत, पण वादळात आम्ही सापडलो आणि तो गेला चोरांच्या, त्या दुष्ट लोकांच्या गावी, आणि मी इथं पडलो सज्जनांच्या हाती. त्या दुष्ट लोकांच्या गावी गेल्यामुळं त्याचं सगळं आचरण वगैरे सगळं त्यांच्यासारखं व्हायला लागलं, आणि मी सुदैवानं या ऋषीमुनींच्या आश्रमात पोचलो, म्हणून माझे विचार उच्च कोटीतले झाले, मी चांगला झालो, तो दुष्ट प्रवृत्तीतला, आणि मी कसा? बरोबर ओळखलंस. राजाने त्याला धन्यवाद दिले आणि सारथ्याला म्हणाला, चला आता आपण जाऊया. असा राजा गेला तिकडे, आणि पोपट काय केलं पोपटाने? पोपट पण उडून गेला. हा सगळा संगतीचा परिणाम. म्हणजे वाईट संगतीतला पोपट वाईट झाला आणि चांगल्या संगतीतला पोपट चांगला झाला. बरोबर. म्हणून म्हणतात संगती संग दोष हा. पण मी म्हणते, एक दिवस मांजर दूध पिऊन गेली तर काही बिघडत नाही, त्यासाठी एवढं थोताण करण्याची गरजच काय? मुलाला उलट सुलट गोष्टी सांगून त्याला कशाला बिघडवता? एक दिवस मांजर दूध पिऊन गेली म्हणून थोतांड कोण करतंय आणि 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 मुलाला कोण बिघडवतंय? बाई बाई बाई, संगतीचा परिणाम म्हणजे काय? उलट तुमच्या संगतीनंच मुलाला बिघडवलं. आता नातवालाही तसाच ठोंब्या करा. सबंध दिवस घरात बसून काही कामकाज नाही, आरामात बसून गिळायला मिळते, मेहनत करणारी करताय, तुम्हाला काय? आजपासून दूध बंद, खाण्याचे चोचलेही बंद. आज स्वयंपाकच करत नाही, आनंदला घेऊन मैत्रिणीकडे जाते कशी. आज दुपारचं जेवण तिकडेच करू. यांना उपाशी ठेवल्याशिवाय यांचे खोडच मोडणार नाही, बघतेच आता. काय रे, इथे काय बसलास बाबासारखा पाय चिपीत? चल बाहेर जाऊ. मी नाही येत. जा, आई म्हणते ना, जा तिच्याबरोबर. माझ्या मुलाला सांगण्याची गरज नाही, अहो पण त्याला माझ्यातला आणि तुमच्यातला फरक चांगला कळतो. चल रे. मी नाही येत, तूच जा. तू असं ऐकणार नाही. चल म्हणते ना. सुनबाई, सुनबाई अशी का वागते? मांजर दूध पिऊन गेले म्हणून बाबा किती बोलले मला. मांजर दूध पिऊन गेली म्हणून बाबा रागवले तुमच्यावर? हो, फारच काहीतरी बोलतात. बाबाने दुधासाठी एवढं करायला नको होतं. एक दिवस दूध नाही मिळालं तर काही बिघडत नाही. तेच म्हणते मी. उलट आनंदला दूध कमी पडतं, त्याला जास्त दूध पाहिजे. खरं म्हणजे बाबांना गरजच नाही दुधाची. दूध पिऊन उलट जास्त कफ होतो म्हातारपणी. दिवसभर थुंकत असतात इकडे तिकडे, मलाच साफ करावं लागतं. तुम्हीच का नाही त्यांना सांगत, काही इकडे तिकडे थुंकू नका, व दूध पिऊ नका, दुधामुळे पित्त होतं. तेच दूध आनंदला द्या. खरंच किती चांगला निर्णय घेतला तुम्ही. तुम्ही किती किती चांगले आहात. चला पाणी काढलं, तूही चला ना. नाही, मी आज बाबांबरोबर अंघोळ करणार आहे. अलीकडे तू खूप हट्टी झालायस. मी सांगितलेलं कधीही ऐकत नाहीस. चल दादांबरोबर आंघोळ करून दे. नाही, मी नाही येणार. चल म्हणते ना. अरे लहान आहे तो, त्याला समजत नाही. आणि तुम्हाला तर माहिती आहे की बाबांचा लळा त्याला फार आहे. ते त्याला नेहमी उलट सुलट सांगत राहतात, घाणेरड्या गोष्टी सांगतात, आणि मग तोही तसाच वागतो. जाऊ दे, मीच करतो अंघोळ. उद्या हाही तसाच होईल.
तसंच घाणेरडं वळण लागेल आणि त्याच्या आयुष्याचं नुकसान होईल. म्हणून म्हणते त्याला चांगलं वळण लावा. दिवसभर घरात असतो बाबांसारखा. बाई 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 बाई, पुढे त्याचं काय होणार आहे कोणास ठाऊक. पुढे चांगलंच होईल. बाबा त्याला चांगलंच शिकवतात. चांगलं शिकवतात? अहो, त्यांना घरात बसून चांगलं खाणं एवढंच माहितीये, दुसरं येतं काय? बाबा बाबा काय नाही. अंघोळीला चला. आपली आंघोळ झाली का? नाही, आज मी तुमच्या बरोबर आंघोळ करणार आहे. का? आज आईने आंघोळ घातली नाही? आंघोळीचं पाणी काढलं आणि तू इथे बसलायस? चल आंघोळीला. नाही, आज मी बाबांबरोबर आंघोळ करणार आहे. बाळ, असा हट्ट करू नकोस. जा, आई चांगली आंघोळ घाल. जा. बाबांनी फार डोक्यावर बसवलंय. चल म्हणते ना. हे बघा ना, आंघोळ केल्यावर बाहेर खेळायला जा. बाबांकडे जाऊ नकोस, ते आजारी असतात. ते तुला वाईट गोष्टी शिकवतात. मुळीच नाही, बाबा खूप चांगले आहेत. हे बघ आनंद, आई सांगते ते ऐकायचं असं बाबाच सांगतात ना तुला. आईचं ऐकावं म्हणजे आपण सदा तरी होतो. पण बाबा हे नाही सांगत की बाहेर जाऊन मुलांबरोबर खेळा म्हणून. मी सांगते तसं ऐकायचा. हा, चल उठ, अंग पूस, कपडे घाल आणि बाहेर खेळायला जा. चल जा लवकर. पाणी काढले. हो, आलोच. सोनबाई, गरम पाणी नाही काढलं? आज सरपण नव्हतं. सरपणाची खोली तर भरलेली आहे. लाकडं मोठाली आहे, ती फोडलेली नाही. सरपण फोडलेलं आहे. म्हणजे मी खोटं बोलते का? एक दिवस गार पाण्याने आंघोळ केली तर काही बिघडणार नाही. सोनबाई, सरपण नसतं तर तुझं म्हणणं बरोबर होतं. म्हणजे मी खोटारडी असं म्हणायचंय तुम्हाला? बाई 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 बाई, एवढं करून सावरून नाही वरून हे असं. ठीक आहे, तुम्ही आजपासून गार पाण्यानं आंघोळ करा, नाहीतर नका करू. तू पुन्हा इथे का आलास? तुला मी दूध पिऊन बाहेर खेळायला जा असं सांगितलं होतं ना? चल उठ, दूध घे आणि बाहेर खेळायला जा. नाही, मी आधी पूजा करणार आणि मग दूध पिणार. बाहेर खेळायला जाणार नाही. तू ऐकत नाहीस ना? चल चल म्हणते ना. बाई, सुंदर प्रेमानं सांगते ना. जा बाळ, आईचं ऐकायचं ना. जा, पळ 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 पळ. घे. अगं आई, आधी देवपूजा आणि मग दूध. आता मला बाबांबरोबर देवपूजा करून दे बघू. तुला एकदा सांगितलं ना, तुझे खेळायचे दिवस आहेत. हे बघ बाळा, लहान मुलाने दिवसभर मस्त खेळावं आणि म्हाताऱ्याने देवपूजा आणि आरती करावी. ते तुझं काम नाही, समजलं? जा, बाहेर जाऊन खेळ. तुला मगाशी सांगितलं ना. नाही, मी आधी देवपूजा करणार आणि मग दूध पिणार आणि नंतर बाबांबरोबर खेळणार. बाहेर नाही जाणार. तू खूप हट्टी झालायस. थांब, संध्याकाळी दादा येऊ देत, सांगते त्यांना. तुला चांगले मारतील, त्याशिवाय तू सुधारणार नाहीस. नको नको, दादांना नको सांगूस. मी दूध पितो आणि बाहेर खेळायला जातो. घे. आता किती शहाणा झाला माझा बाळ. जा, बाहेर जाऊन खेळा. आता जास्त मीठ टाकून स्वादिष्ट जेवण देते. हा, फक्त भाजी भाकरी खा, नाहीतर स्वास्थ्य बिघडेल.
सुनबाई, अहो सुनबाई. काय झालं ओरडायला? भाजी खारट आहे, दुसरी भाजी नाही का? म्हणजे मी मुद्दाम खारट भाजी केली का? आणि दुसरी भाजी केली नाही आज, माझ्याने नाही होत. किती करायचं तुमचं? त्यालाही काही सीमा असतात. आणि खारट भाजी कुठे आहे? आजकाल तुम्हाला सवयच झाली माझ्यावर खोटे आरोप करायची. आजकाल तुम्हीच माझ्या पाठी लागला. सुनबाई सुनबाई, तुम्ही अशा का वागता? काय? मी तुमच्या पाठी लागले खोटे आरोप करायला? आजपासून तुमचे चांगलं खाण्याचे चोचले बंद. यांनाच सांगते की आजकाल हा म्हातारडा मला विनाकारण छळतो. थांबा, येऊ देच त्यांना. नको नको, वसी ठकला उलट सुलट काहीही सांगू नका. तो अगदी साधा सरळ मुलगा आहे. म्हणजे मी वाईट आहे? मी तुमच्या मुलाला बिघडवलं? मला तसं म्हणायचं नव्हतं सुनबाई. तसं म्हणून वरून खोटं बोलायची सवय झाली आहे तुम्हाला. जे पुढे आलं ते खा, नाही तर हा. केवढं मीठ टाकलं आहे भाजीत? थांबा बाबा, मी तुमच्यासाठी दुसरं जेवण आणतो. नको बाळा नको, माझं पोट भरलंय. तू तिकडे जाऊ नकोस. नाही, मी तुमच्यासाठी दुसरं जेवण आणतो. नको बाळा, थांब. बस. हे काय? आणि बाबांना भाजी भाकरी का? बाळ, त्यांची तब्येत ठीक नाहीये ना, म्हणून. तू खा. मी नाही खाणार, तूच खा. खा ना. अरे जेवण गार होतं. बाबांना असलं जेवण वाढलं ना तर ते आजारी पडतील आणि मग आपलाच खर्च वाढेल. चल तू खा. मी बाबांबरोबर जेवलेलो आहे. तू त्या म्हातारड्याच्या नादी लागलायस खरा, पण थांब, संध्याकाळी दादांनाच सांगते. खा म्हणते ना. नाही, तूच खा. तुम्हाला ताप आला आणि चांगलं जेवण दिले नाही म्हणून ना? नाही रे बाळा, जेवण चांगलं होतं रे. हट, चांगलं जेवण तर ती जेवते आणि तुम्हाला खारट भाजी भाकरी देते. आई वाईट आहे. नाही, मला सर्दी झाली ना म्हणून ताप आला. औषध घेतलं की बरोबर होईल. कुठे आहे औषध? हे पहा, आता तुझे दादा आले की ते घेऊन येतील औषध. तू जा बरं, खेळायला जा. जा, पळ पळ. नाही, आता मी तुमच्या जवळच बसणार आणि रात्री दादा आले की त्यांना सांगणार आईनी बाबांना खारट भाजी भाकरी दिली म्हणून त्यांना ताप आला. नको नको बाळा, तुझ्या दादांना काही सांगू नको. उगीच घरात भांडणं व्हायची. हे पहा, आता मी म्हातारा झालोय ना, तेव्हा सर्दी थाप खोकला व्हायचंच. औषध घेतलं की बरं वाटेल. शाणा बाळास ना तू. जा खेळायला जा. नाही, तुम्ही खूप चांगले आहात. आईच वाईट आहे, त्यांच्यामुळेच तुम्हाला ताप आला. असं म्हणू नये. काय रे, माझ्यामुळे यांना ताप आला? असं शिकवतं माझ्या बाळाला? तुला मी काय सांगितलं होतं? इथून बाहेर खेळायला जा म्हणून ना. मग इथे का आलास तू? चल बाहेर जा. तू असा नाही ऐकणार. या. काय रे, आईला त्रास देतोस वाटतं? हो ना, फारच. तुमचं कसं चांगलं आहे बाई. घरात सासूरवास नाही, मुलांचा तर अजिबात त्रास नाही. माझं मिलीचं नशीबच खोटं. तुमचंही नशीब चांगलं आहे हो. तुम्हाला घरात फक्त सासऱ्यांची अडचण आहे. नवऱ्या बिचाऱ्याचा काहीही त्रास नसणार. नवराही त्यांच्याच वळणावर गेला. आनंदही तसाच वागतो, म्हणून याला तुमच्या मुलांबरोबर राहू द्यायचा. हो, सकाळी त्याला लवकर पाठवत जा, म्हणजे मुलं भेटतील त्याला. एकदा का त्यांच्या संगतीत आला की हाही आमच्या पोरांसारखाच होईल. तुम्ही काहीही काळजी करू नका. मुलं आता येतीलच. तू थांब रे इथे. तुम्ही जा आता, मी बघते याला. बरं होईल तुमच्या मुलांसारखं झाला की. तू इथेच थांब. हा, मुलं आली की खेळ त्यांच्यात. येते मी.
सावकाश सावकाश. बाबा तुम्हाला बरं नाहीये? काय नाही रे बाळा, जरा सर्दी झाली एवढंच. मी येताना तुमच्यासाठी औषधं आणेन ना. तुम्ही आराम करा. बाबा लतिकेला त्रास देऊ नका. ती सांगेल तसंच वागा. अरे मी कशाला तिला त्रास देऊ? ती सांगते तसंच मी राहतो. माझी काही एक तक्रार नाही. तू काही काळजी करू नकोस हं बाळा. म्हणे मी कशाला त्रास देऊ? दिवसभर किटकिट करत असतात. जेवण दिलं तर खात नाही आणि वरून खोटे आरोप करतात. दिवसभर छळत राहतात. जेवण दिलं तर जेवत नाही आणि वर किटकिट करत राहतात. बाबा अशाने तुमची तब्येत बिघडेल. किटकिट मी कधी केली नाही आणि करणारही नाही. आणि जेवणाचं म्हणत असशील तर अरे जेवण माशानं जेवढं जातं तेवढंच मी जेवतो. याचा अर्थ लतिका खोटं बोलते का? तेच म्हणायचं त्यांना की मी खोटारडी आहे म्हणून. म्हातारे झाले तरी सुनेला कसं वागवावं हे माहित नाही. दिवसभर राब राब राबते त्याचं काहीच नाही. बाबा तिला त्रास देऊ नका आणि घरात शांतता ठेवा. सुनबाई मी तुम्हाला कोणताही त्रास देत नाही आणि देणारही नाही. काय पण सभ्यपणाचा आव आणतायत. जरा या म्हाताऱ्याचा अवतार पहा. कुठेही थुंकून घाण करतात. मी मना करेन तर मला मारायला धावतात. सबंध घराची नरकपुरी बनवलीये. दिवसभर अंथरुणावर लोळत पडतात. घाणेरडे. तुम्ही असे का वागता बाबा? ती खोटं सांगेल का? हे बघा ती सांगेल तसंच वागा. मी जातो. हे ध्यान ऐकणार आहे का? ही घाण घरातून गेल्याशिवाय घर पण येणार नाही. म्हातारड्याने शिव्या दिल्या. सुनबाई अगं काय झालं काय? तुमचीच नाक लागली. शांतपणानं राहा. चुकीच्या मार्गाने जाऊ नकोस. तुम्ही मला शहाणपणा शिकवू नका. तुम्हीच मनात शिव्या दिल्या म्हणून मी पडले. तुमच्याशी बोलण्यात काहीही अर्थ नाही. मौनच धरलं पाहिजे. बाबा मी तुमच्यासाठी थंड पाणी काढत होतो. नको माझं पाणी मीच काढून घेईन. बाबा हे पाणी किती गरम आहे. अंगाला चटके बसतात. नको बाळा तू माझ्याजवळ येऊ नकोस. तुझी आई तुला रागवेल. तू पूजेची तयारी कर भाऊ. बस इथे काही असाच. माझी सर्व कामं तोच करायची. मला कधीही काम करून द्यायचं. मग तेच मी करतो. नको बाळा तू तू पूजेची तयारी करायला जा. काय आहे? बाबांसाठी औषध आणलंय. त्यांना काहीही झालेलं नाहीये. त्यांना औषधाची गरजच नाहीये मुली. अहो आता ना त्यांचं खूप वय झालंय. एकदा गेले ना म्हणजे मुक्त होतील. भलतं सलतं काय बोलताय तुम्ही? खरं तेच बोलते. त्यातच त्यांचं हित आहे. वृद्धापणामुळे त्यांची मती भ्रष्ट झालीये. म्हणून मला दिवसभर छळत राहतात. एखाद्या दासीप्रमाणे वागवतात. शिव्या देतात. आज तर मारायला धावले होते. मारायला धावले होते का? त्यांना मी घरात नकोय ना. एकटं राहणं आवडतं ना. आता तुम्हीच पहा. जेवणाचं ताट वाढून ठेवलंय तर ताटाला लाथ मारली आणि म्हणाले जेवण सर्व जाळून ठेवलेस. तिखट जास्त टाकलंय. काय वाटेल ते बोलतात. तुम्ही जरा खाऊन पहा. नुसता छळ मांडलाय. जेवण तर छान आहे. बाबा असं का म्हणाले? तेच म्हणते मी. पण मी म्हणते पत्नीला जर घरात किंमत नसेल, मानाचं स्थान नसेल तर तुम्ही लग्न का केलं? आयुष्यभर बापाचे पायच चेपत बसायचं. बाप बाप बाप.
एक तर त्यांना तरी घरात ठेवा किंवा मला. तुम्ही दोघेही मला हव्यात. मी बाबांना समजून सांगेन, पण आता खूप थकलोय मी. तुम्हाला थकायला काय झालं? थकले तर मी आहे. दिवसभर राब राबते. यांच्या छळाने दिवसभर हैराण होऊन जेवणही जात नाही. मलाही बरं नाही. काय करावं काही सुचत नाहीये. कसं सुचणार? तुम्हालाही बाप पाहिजे ना. तोही म्हातारा रोगी गेल्या जन्माचं पाप भोगतोय. बरं तुम्ही आता शांत व्हा. आपण नंतर काय ते पाहू. चला जेवण करा. नाही, मला भूक नाही. तुम्ही जेवून घ्या. बाबा उठा ना. असे काय करता? उठा. दादा ऐकाले. ते तुमच्या जवळ तर नव्हते ना आले? अरे मी झोपलो होतो ना, म्हणून नसेल उठवलं त्याने. आता उठा, स्नान करा आणि देवपूजा करा. मी तुम्हाला चांगली फळं आणून देईन. ती खा म्हणजे आराम वाटेल. बाळा, हे बाळा, माझ्यानं नाही उठवत आहे रे. असं करा, आज तुम्ही स्नान करा आणि तुम्हीच देवपूजा करा. ना थोडी विश्रांती घेतली म्हणजे मला बरं वाटेल. तुला बघावं तेव्हा तू इथेच. चल इथून. त्यांच्या जवळ बसू नकोस. त्यांना मोठा रोग झालाय. चल निघ. बाई परमेश्वरा काय करते? लतिके, काय झालं? काय सांगू? तुम्हाला कसं पटणार? त्या म्हाताऱ्याने घराची कशी नरकपुरी केली ती बघा. आणि बोलायला गेले तर मलाच शिव्या दिल्या, मारझोड केली. म्हणाले घराबाहेर चालती हो म्हणून. काय वाटेल ते बोलतात. हे बघा, मला अगदी उभं आलंय. रोज तेच. तुम्ही सांगा मी काय करू? मी काय करू म्हणजे कायमची कटकट मिटेल? असं तर ऐका, हा म्हातारा असाध्य रोगाने त्रस्त झालाय. जिवंतपणीच नरक यातना भोगतोय. याला घेऊन जा आणि जंगलात गाडून या, म्हणजे त्याला मुक्ती मिळेल. घरातून पाप गेल्यामुळे घराचा उद्धार होईल. तुम्ही असं केलं नाही तर मीच या घरातून निघून जाईन. घरातून पाप काढून टाकाल तेव्हाच घराला सुख शांती मिळेल. ठीक आहे, पण त्यांना घरातून कसं घेऊन जाऊ? ते तसे सरळ येणार नाहीत. मी सांगते तसं करा. आज रात्री त्यांना सांगा की तुम्ही वामनला दिलेले पैसे वसूल करण्यासाठी त्यांच्या गावी चला. तुम्ही आल्याशिवाय पैसे वसूल होणार नाहीत असं सांगितल्यावर म्हातारा जरूर येईल. तुम्ही म्हणताय तर ठीक आहे. त्यांना उद्या सकाळीच बैलगाडीत बसवून तुम्ही जंगलात न्या. तिकडे एक लांब मोठा खड्डा खोदा आणि त्यात गाडून टाका. त्यानंतर बोंबाबोंब करा की डाकूनी सर्व लुटून दिले आणि माझ्या बाबांना पकडून कुठेतरी घेऊन गेले. आणि मग तुम्ही घरी या. उद्या सकाळीचे काम करतो. पहाटेच त्यांना बैलगाडीतून घेऊन जातो.
बरं नाहीये का? आता बरं आहे. आपण केव्हा आलात? मगाशीच आलोय मी. बाबा, गावच्या वामनला तुम्ही कर्जरूपी काही सुवर्ण मुद्रा दिल्यात. त्या वसूल करण्यासाठी मी जाणार आहे उद्या सकाळी. तुम्ही पण चला ना. म्हणजे तो देईल. मला एकट्याला तो देणार नाही. बरेच दिवस झाले त्याने त्या सुवर्ण मुद्रा अजून परतच केल्या नाहीत. ठीक आहे, जाऊया आपण. उद्या सकाळीच आपण निघूया. ठीक आहे, निघूया. बाय. घरातलं पाप गेलं. आता आपण चांगली साफसफाई करू, मग यथेच्छ खाऊ आणि उत्कृष्ट स्वादिष्ट भोजन तयार करू. आज खीर करूया. मजाच मजा. काय छान युक्तीनं काढलं म्हाताऱ्याला. चला, ते येईपर्यंत सर्व तयार पाहिजे. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. सुवर्ण मुद्रा आणण्यासाठी म्हणून बाहेर पडलो आणि या अरण्यात कुठे घेऊन आला? थांबा बाबा, मी बघून आलो. जा बघू.
इथे बटाटे किंवा रताळी नाही आहेत, मग उगीच कशाला जमीन खोदतायत? अरे बाबांना म्हातारपणीच्या यातना फार होतात, त्यांना मुक्ती मिळावी म्हणून त्यांना जमिनीत पुरण्यासाठी मी हा खड्डा खोदतोय. दादा, हे किती वाईट काम आहे. बाबांना जिवंत जमिनीत गाडणे म्हणजे महाघोर पाप आहे. अरे बाळा, तू विनाकारण दुसरा खड्डा का खोदतोयस? दादा, तुम्ही जेव्हा असेच म्हातारे व्हाल ना, तेव्हा तुम्हाला जिवंत जमिनीत गाडण्यासाठी हा आत्तापासून दुसरा खड्डा खणून ठेवतोय. वडिलांचे अनुकरण करणे हा मुलांचा धर्म आहे. ही आपलीच प्रथा मी पुढे चालवीन. अरे नालायक, तू माझाच पुत्र असून माझाच अहित चिंतोस? दादा, तुम्ही बाबांचे कोण? मी तुम्हाला नरकाच्या खड्ड्यात पडण्यापासून वाचवतो आहे. तुम्ही हे करणारे कृत्य किती महाघोर पाप आहे तुम्हाला माहितीये का? याचे तुम्हाला फार वाईट परिणाम भोगावे लागतील. दादा, जरा विचार करा. जन्म देणाऱ्या बापास जिवंत जमिनीत गाडणे हे किती कठोर राक्षसी काम आहे. या अपराधास देव तुम्हाला कधी क्षमा करणार नाही. बाळ, तुझ्या आईच्या सांगण्यावरून मी एक घोर कृत्य करणार होतो. दादा, त्या पापिणीला आधी घराबाहेर काढा. ती तुम्हाला आणि आपल्या कुळाला घोर पापाच्या खड्ड्यात टाकत होती. हा साधारण अपराध नाही, ही घोर नीचता आहे, अधर्म कर्म आहे. बाळ, मला क्षमा कर. तुझ्या अमर्यादित ज्ञानामुळे आज माझे डोळे उघडले. दादा, क्षमा माझी नाही, बाबांची मागा. चला, आपण त्यांच्याकडे जाऊ. बाबा, मला क्षमा करा. आज एका दुष्ट स्त्रीमुळे घोर पापकर्मातून मी वाचलो. आपल्या आनंद बाळाने मला वाचवलं. शांत. धन्य माझे भाग. शांत. की आनंद सारखा सुपुत्र माझ्या पोटी जन्माला आहे. बाबा, मला क्षमा करा. बाळा, घरी जाऊया. चल. बघा, तुम्ही या जिवंत मुर्द्याला पुन्हा घरी काढलं. कुठं नाटक सांगतेस मला? आधी घराच्या बाहेर हो. आधी घराच्या बाहेर हो. घराच्या बाहेर हो. ये लतिके, बैस. सासऱ्यामुळे मला ह्याने बेदम मारलं आणि घराबाहेर काढलं. हो, ऐकलंय हो मी. आता तू काही जाऊ नकोस, आमच्याकडेच राहा. दादा, आईला तिच्या अपराधाची खूप शिक्षा मिळाली. आता तरी तिने बाबांची क्षमा मागून घरी यावे, नाही का? तुझं म्हणणं बरोबर आहे बाळ, पण तुझ्या आईचा स्वभाव खूप वाईट आहे रे. नाही, आता तिच्या स्वभावात बदल झाला असेल. तुम्ही तिला क्षमा करा. किती अमृतासारखं बोलतोस बाळ. आता तूच यातून मार्ग काढ. दादा, तुम्ही विवाहासाठी दुसरी मुलगी बघायला जात आहेत असं लोकांना सांगा आणि संध्याकाळपर्यंत गाडीतनं फिरून या. कल्पना तर छान आहे,
यातनच काहीतरी मार्ग निघेल असंच करतो. किती शहाणा आहेस रे. अगं लतिके, अगं तू ऐकलंस का? काय? अगं तुझा वशिष्ठ दुसरा विवाह करतोय म्हणे. काय? दुसरा विवाह? हो, मला ह्यांच्या मित्राने सांगितलं. पण काय ग, तुझ्यासारखी सुंदर पत्नी त्याला कुठून मिळणार? आणि कोण आपली सुंदर मुलगी अशा माणसाला देईल? शिवाय सासऱ्याच्या चाकरीत राहणं कोणीही पसंत करणार नाही. कोणीही पसंत करेल, पण पण मग माझं काय होईल? मी फार चुकले ग. मी बाबांना खूप छळलं, खोटे नाटे आरोप केले त्यांच्यावर. यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. मी नको नको ते काहीही बोलले त्यांना. त्यांनी तुझ्यावरती विश्वास ठेवला असता तर तुला मारझोड करून घराबाहेर नसती घालवली. ती माझ्या अपराधांची अगदी मामूली शिक्षा होती. आता ते मला क्षमा नाही करणार. आनंद, आई, माझा तुझ्यावर विश्वास आहे. तू आपल्या दादांना सांग मी चुकले, मला क्षमा करा, मला घरात घ्या. मी पुन्हा कधीही अशी वागणार नाही. रडू नकोस आई. बाबा आणि दादा खूप चांगले आहेत. मी त्यांना सांगतो, तू इथेच थांब. दादा दादा, काय रे बा? दादा, मी आईला परत घरी घेऊन येऊ का? तिला फार पश्चाताप झालेला आहे. तिचे डोळेही उघडलेत आणि ती क्षमा मागते आहे. आणि शेवटी कितीही झालं तरी ती तुमची धर्मपत्नी आहे आणि माझी आईच आहे ना. बाळ, तुझी तशीच इच्छा आहे ना? मग जा, तूच घेऊन ये आपल्या आईला. जा. हो, मीच घेऊन येतो. बाबा, तुम्ही पण आईला क्षमा करा. हा, चल घेऊन ये. चल आई. माझ्या अपराधांची मला क्षमा करा. जोपर्यंत आपण क्षमा करणार नाही तोपर्यंत मी पाय सोडणार नाही. उठ पोरी, उठ. अगं तू तर या घराची गृहलक्ष्मी आहेस. तुला कसली क्षमा करायची? तुला आपली चूक कळली ना, पश्चाताप झालाय ना, हीच खरी मोठी शिक्षा आहे. बाबा, आपण साक्षात देवाची मूर्ती आहात. माझे सौभाग्य मला पुन्हा मिळालं. मी कृतकृतार्थ झाले. आपण आशीर्वाद द्या. यापुढे मी तुमची खऱ्या शुद्ध अंतःकरणापासून सेवा करेन. उठा. ज्या सुपुत्रानं आपल्या पित्याला पापाच्या खड्ड्यातून वाचवलं आणि ज्यानं आपल्या पतित आईचा सुद्धा उद्धार केला, तोच खरा कुळाचा सुपुत्र.